बंडखोरीमुळे ठाकरेंची शिवसेना अडचणीत। आदित्य ठाकरेंच्या वरळीत बंडखोरीचं आव्हान। 6 पैकी 3 वॉर्डात बंडखोरी कायम। वरळी राखणार की गमावणार? मुंबई महापालिकेतील 277 वॉर्डमध्ये तब्बल 2700 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। शहरामध्ये प्रचाराची राळ उठू लागलेली आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या। तब्बल 87 मतदारसंघात शिंदे विरुद्ध ठाकरे बंधू असा सामना रंगणार आहे। या सगळ्यात वरळी विधानसभा मतदारसंघाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय, कारण या मतदारसंघात ठाकरे विरुद्ध बंडखोर असा सामना रंगणार आहे। मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी झाल्यामुळे आदित्य ठाकरेंच्या या बालेकिल्ल्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। वरळी कोळीवाडा परिसरातील प्रभाग क्रमांक 193 मधून ठाकरेंच्या शिवसेनेने हेमांगी वरळीकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। यामुळे नाराज झालेले शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी पक्षाला रामराम केला। तब्बल 17 वर्ष ठाकरेंच्या सोबत असणारे कोळी आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। प्रत्येक बंडखोराला अजूनही बंडखोरांना समजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ज्यांनी स्वतःला बंडखोर म्हणून घोषित केलेलं आहे ते सर्व शिवसेनेचे कडवट निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। त्यांच्या डोक्यातला थोडासा कचरा निघून गेला, राग निघून गेला की ते हळूहळू मागे घेतील अशी आम्हाला खात्री आहे। बेस्ट समितीचं अध्यक्षपद भूषवणारे आशिष चेंबूरकर यांचा वॉर्ड क्रमांक 196 यंदा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला। त्यामुळे चेंबूरकरांनी आपल्या पत्नीला पद्मजा चेंबूरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। महिला शाखा प्रमुख संगीता जगताप आणि युवा सेना पदाधिकारी आकर्षिका पाटील या दोघेही महापालिका लढवण्यास इच्छुक होत्या, मात्र त्यांना संधी मिळालेली नाही। त्यापैकी संगीता जगताप यांनी बंडखोरी करत आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली। त्यामुळे या वॉर्डात पद्मजा चेंबूरकर यांना आपल्याच पक्षातील संगीता जगताप यांच्याशी टक्कर द्यावी लागणार। मग हे तर 2022 पासून आमच्याच पक्षातले घेऊन आमच्याच बोडक्यावर बसवण्याचा प्रयत्न करतायत। मग 2022 नंतर ह्याच गोष्टी ह्या महाराष्ट्रात चालले की आता लोक दाखवतील ना। यंदा मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही वॉर्ड मनसेलाही देण्यात आले। वरळीतील 197 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये मनसेच्या रचना साळवी यांना उमेदवारी देण्यात आली। त्यांच्या विरोधात एकेकाळी वरळीत शिवसेनेचा आवाज बुलंद करणारे माजी नगरसेवक परशुराम देसाई यांच्या पत्नी श्रावणी देसाई यांनी बंडखोरी केली आहे। समजूत काढून सुद्धा श्रावणी देसाई यांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेतलेला नाहीये। वरळी मतदारसंघ कायमच शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ राहिला। पक्षात फूट पडल्यानंतर सुद्धा या मतदारसंघाने लोकसभा विधानसभेत ठाकरेंना साथ दिली। मात्र आता महापालिका निवडणुकीत जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आदित्य शिंदेच्या शिवसेनेचं आव्हान आहे, अशा वेळेला त्यांना स्वपक्षातील बंडखोरांचाही सामना करावा लागणार आहे। वरळीतील ही निवडणूक ठाकरेंसाठी आव्हानात्मक ठरणार इतकं नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।